घडीला. तर सातारा सांगली परिषद निवडणुकीमध्ये महायुतीची 100 मतं फुटल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे। फुटलेल्या मतांचा हिशोब केला जाईल। जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना इशारा दिलाय। सातारा सांगली परिषद निवडणुकीत भाजपच्या धैर्यशील कदमांचा 301 मतांनी विजय झाला। मात्र निवडणुकीत फुटलेल्या 100 मतांमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळलाय। या फुटलेल्या मतांचा हिशोब केला जाईल असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना दिलाय। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद आबा हे निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीसोबत राहिले की नाही हे आता फक्त देवालाच ठाऊक असल्याचं म्हणत जयकुमार गोरे यांनी इशारा दिलाय। आमची सगळी मतं इंटॅक्ट आहेत। 250 मतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आणि 350 मतं बीजेपीची। आम्ही जवळपास 550च्या 600च्या आसपास आहे। आम्हाला तेवढी मतं पडलेली आहेत। मतं किती पडायला पाहिजे होती, मतं कोणी दिली नाहीत, काय घडलं या संदर्भात नक्की आम्ही हिशोब करू आणि हिशोबात आम्ही पक्के आहोत, काळजी करू नका। अनेक लोकांच्या पोटात एक मनात एक आणि करणीत आणखी वेगळं असं काहीतरी होतं, परंतु ते कुणाला शक्य झालं